वेलकम बॅक टू विनय भटक्या. मागच्या व्हिडिओत आपण बघितलं, आपण हुंडर विलेजला आलेलो आहे. या विलेजला आल्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि आम्हाला त्यांच्या गार्डनमध्ये छानपैकी गरमागरम असा चहा मिळाला. दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि 5 वाजता आम्ही हुंडर विलेजच्या साईट करता जाणार आहोत. हे आमचं रिसॉर्ट आहे. छानपैकी असं हे हॉटेल आहे. आजूबाजूला तुम्ही बघाल तर छानपैकी ग्रीनरी आहे. मागच्या साईडला मोठाच्या मोठा असा डोंगर आहे. लँडस्केप छान आहे. आणि हे दिसतंय हे आमच्या हॉटेलच्या बाहेरचं दृश्य आहे. गेटमधनं तुम्ही असं हे हॉटेल बघतात. मागे दिसत आहेत ते आमच्या कार तिथे आणि गाड्या आमची टेम्पो ट्रॅव्हलर उभी आहे. आणि मागे बघा डोंगर, किती छान असा डोंगर आहे. त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये हे असं हे हॉटेल दिसतंय. क्लिअर आकाश आहे. वेदर पण फार छान होती. आणि तुम्ही बघाल तर आजूबाजूची जी सिनरी आहे हॉटेलच्या, अतिशय सुरेख अशी सिनरी आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसतंय ते ॲपलचं ट्री आहे. आणि ह्या ॲपलच्या ट्रीला भरपूर अशी ॲपल लागलेली आहेत. आम्हाला सांगितलं की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ती ॲपल आता तयार होतील. आता जस्ट पिकाला आलेली आहेत. आणि मोठी ॲपल आणि फार सुंदर चव असलेली ही ॲपल यांच्या गार्डनमध्ये, हॉटेलच्या गार्डनमध्ये आहे. छान हॉटेल आहे. त्यांचं गार्डन पण छान आहे. मी तुम्हाला गार्डन पण दाखवतो. आणि ह्या गार्डनमध्ये त्यांनी त्यांच्या भाज्या पण लावलेल्या आहेत. हे जे दिसते हे हॉटेलचं फ्रंट साईड आणि तिथे पण माउंटन्स पण बघा की छान आहे. ह्या गार्डनमध्ये तुम्ही बसल्यानंतर रात्रीचं जेवण किंवा चहा, सकाळचा चहा घेताना खूपच मस्त आहे. पुढे आपण चालत जातो ते हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये. मी चाललो आहे आता ते रिसेप्शनमध्ये. आणि रिसेप्शनच्या इथून तुम्ही लेफ्ट हँडला हे केला का त्यांचं हे गार्डन आहे. या गार्डनमध्ये त्यांनी फ्लॉवर, कोबी, काकडी, टोमॅटो, मिरच्या, बीट, वांगी, मेथी, पालक अशा भरपूर भाज्या पण लावलेल्या आहेत. आणि ह्याच भाज्याचं संध्याकाळी आम्हाला जेवणामध्ये सुद्धा मिळणार आहे. ह्याच हॉटेलच्या गार्डनमध्ये त्यांनी इतकं काही करून ठेवले की जे त्यांचे गेस्ट येतात त्यांना ऑर्गॅनिक भाजी खायला मिळते. आणि त्याची चव पण तुम्हाला आपल्याला संध्याकाळी मिळणारच आहे. बघा काय सुंदर अशी व्ह्यू आहे हॉटेलला. लडाख एकेकाळी काही झाडं नव्हती, पण आता लडाखमध्ये सुद्धा खूप प्रकारची ग्रीनरी लोकांनी डेव्हलप केलेली आहे. सुंदर असं हे हुंडर विलेज आहे. नुब्रा व्हॅलीमध्ये येतं. आणि हे हॉटेल बघा, लुम्ब्रा ओएसिस. आपण आलेलो आहे दीक्षित हुंडर व्हॅली और नुब्रा व्हॅलीमध्ये. आणि हा एक टुरिस्ट स्पॉट आहे. मोठाच्या मोठा टुरिस्ट स्पॉट डेव्हलप केला आहे. हे सँड ड्यून याला म्हणतात. भरपूर अशी सँड दिसते चारबाजूला. माझ्या मागे पण तुम्ही बघा हे डोंगर आहेत. किती छान डोंगर दिसत आहेत. संध्याकाळचे 5:30-6 झालेले आहेत. आणि आता आपण तिथे जाणार आहोत. ते 2 हंप असलेले कॅमल, तिथे आमचे काही लोक बसणार आहेत. आणि अजून काय काय ॲक्टिव्हिटी आहेत त्यासुद्धा आपण बघूया. खूप मोठा एरिया आहे. आणि आज हवा पण छान आहे. दुपारी मात्र खूप गरम असतं, पण संध्याकाळी 5 वाजता आम्ही आलो तर खूपच छान असं इथे हे वातावरण आहे. मागच्या साईडचे डोंगर पण बघा किती आहे. ह्या साईडला पण डोंगर आहेत. तिथे पण तुम्हाला ही सँड दिसते. चला आता जाऊया आणि बघूया काय काय आपल्याला इथे ॲक्टिव्हिटीज आहेत, काय काय टुरिस्ट करता यांनी डेव्हलपमेंट केलेली आहे ती बघूया आपण. आमच्या हॉटेलपासून साधारण एक 15 मिनटावर हे सँड ड्यून्स म्हणून वाळवंट आहे. आणि ते बघण्याकरता आम्ही आता इथे आलेलो आहे.
अगदी राजस्थानमध्ये सुद्धा आपण वाळवंट बघतो, बऱ्याच ठिकाणी वाळवंट बघतो. आणि ह्या मोटारी कार्स, टेम्पो ट्रॅव्हलर पण बघा किती आलेले आहेत. जवळजवळ 100 एक गाड्या आता नक्कीच इथे आलेल्या आहेत. आणि हे वाळवंट व्हाईट सँडचं वाळवंट आहे. जनरली आपण गोल्डन सँड अशी वाळवंटामध्ये बघतो, पण इथे ही सँड आहे, व्हाईट रोलिंग सँड त्याला म्हणतात. आणि मागच्या साईडला हे डोंगर पण बघा किती छान आहेत. बरीचशी मंडळी इथे आलेली आहेत ऑल ओव्हर इंडियामधनं, आणि इथे वाळवंटात एन्जॉय करतायत. किती गाड्या आहेत बघा इथे, सगळ्या लेहवरनं आलेल्या गाड्या आहेत या टुरिस्टना घेऊन. हॉटेल्स पण हुंडर विलेजला खूप अशी हॉटेल आहेत, त्यामुळे सगळी मंडळी जे टुरिस्ट असतात ते इथेच राहतात. इथे पाणी वाहते, हे स्लोक रिव्हर आहे मागच्या साईडला डोंगराच्या इथे, तिथून ती स्लोक रिव्हर वाहते, त्याचंच हे पाणी आपल्याला इथे दिसतंय. इथे बघा आलेलो आहे आम्ही, आमची सगळी मंडळी पण दिसत आहेत. सँड ड्यून म्हणतात ना याला, काय म्हणतात, सँड ड्यून्स. आणि इथे 2 बम्पवाले कॅमल भेटतात, त्या तिथे मागे दिसते. हे कॅमल आहेत त्या साईडला. काय त्या कॅमलवर तुम्ही एक फेरी मारू शकतात. काय 500-600 रुपयाचं होते चार्जेस असतील. बघू मागच्या साईडला बघा डोंगर किती छान दिसतात. सगळे वाळूचे डोंगर एकदम छान असे डोंगर आहे. काल पाऊस पडून गेलाय त्यामुळे थोडंसं ओलं आहे इथे. पण स्काय पण बघा किती एकदम छान असं क्लीन दिसते. जगात कुठे कळणार नाही. इतकं सुंदर आहे, छान दिसतंय. चला बघा आमचा डोंगर पण किती छान आहे तो एकदम. ही सगळी आमची मंडळी येत आहेत मागे ना ह्या साईडला. या इथे भरपूर असं मोठंच्या मोठं हा एरिया आहे. आणि या इथे हे वाळवंट आहेत. इथे बरेचसे असे लोकल लोकांनी गेम पण ठेवलेले आहेत. म्हणजे आपण धनुष्य म्हणतो, ॲरो आणि बोचं असा हा गेम आहेत. कारण 100 रुपयाला 5 शॉट तुम्हाला मिळतात. तर पर्यटक तिथेसुद्धा तुम्हाला एन्जॉय करताना दिसतील. मागच्या साईडचे हे डोंगर आहे, तुम्ही इंडियामध्ये असं काय असू शकतं याची आपल्याला कल्पनाच नाही आहे. हे सगळं आपण बघतो व्हिडिओमध्ये किंवा पिक्चरमध्ये, ते न्यूझीलंड किंवा युरोपमध्ये असे सगळं लँडस्केप आपण बघतो. पण आपल्या इथेसुद्धा हे अतिशय सुंदर असे लँडस्केप आणि सुंदर गोष्टी अवेलेबल आहेत. तर इथे पुढे चालत आम्ही निघालो आहे ते कॅमल राईड करता. कॅमल राईड घेण्याकरता तुम्हाला तिथे तिकीट काढायला लागतं. मला वाटतं 500 रुपये आणि 600 रुपयाचं तिकीट असतं. हे बघा, हे बो अँड ॲरोमध्ये हा एक पर्यटक एन्जॉय करतो आहे. तर तिकीट काढून मग तुम्हाला त्या कॅमलच्या इथे जायला लागतं. वाटतं 500 रुपयात काय 20 मिनटं का 25 मिनटं, आणि 700 रुपयात अजून काहीतरी एक ॲडिशनल 20 मिनिट्स असा काहीतरी तो रेट आहे. भरपूर कॅमल आहे, जवळ 150-200 कॅमल तरी तिथे नक्कीच असतील. पर्यटकसुद्धा भरपूर एन्जॉय करतात कॅमल राईड. हे दिसतं हे तिकीट बुकिंग ऑफिस आहे. आणि असं प्रत्येक कॅमलच्या ओनरला पैसे द्यायचे नसतात. तर इथे त्यांची मला वाटतं एक युनियनचा टाईप केलेलं आहे त्यांनी. आणि इथून तुम्ही बुकिंग केल्यानंतर नंबर वाईज ते कॅमलला बसायला मिळतं. हे बघा, हे दिसत आहेत हे सगळे आता कॅमल दिसत आहेत आपल्यासमोर. कॅमलला बसण्याकरता आणि एक टेक्निक असतं. कॅमल कसे एक लाईनीत बसलेले आहेत बघा, ते काय सुंदर दिसत आहेत बघा कॅमल. आणि आता हा एक ग्रुप आहे त्यांचा, मोठे एक 7-8 जणांचा ग्रुप असेल. तर एक माणूस तो त्यांना कॅमलला बरोबर रांगेत असा घेऊन चाललेला आहे. छान असं व्ह्यू आहे. मागे बॅकग्राऊंड जे दिसते तुम्हाला, इतकी सुंदर बॅकग्राऊंड दिसते.
हे बघा उंट हे सगळे जे आहेत कसे बसलेले आहेत. आता आमच्या लोकांनी तिकीट काढलेलं आहे. हे बघा हे कसे उठतात, पण बघा कसे एकामागोमाग एक कसे उठतात. आणि हे उठताना थोडंसं आपल्याला जे बसलेले असतात त्यांना थोडीशी भीती वाटते. आता आमच्या लोकांनी सुद्धा तिकीट काढल्यानंतर हे बघा हे आमची लोक आहेत. आता त्यांनासुद्धा बसण्याकरता ते बोलवलं आहे. तर बसताना बघा आता हा जो उंट आहे, हा उंटाचं बुकिंग झालेलं आहे आमचं. आता आमचे जे सकपाल साहेब आहेत ते इथे बसतील. आणि बघा कसं आहे, तुम्हाला एक अशी आपण सायकलवर मोटरसायकलवर बसताना जे टांग मारतो तसं तुम्हाला हे बसायला लागतं. आणि हा उंट उभा बघा कसा राहील. उभा राहताना आपल्याला पुढे जायला ते बघा. आणि ते थोडंसं जरा भीती वाटते लोकांना. त्यामुळे दुसरे पण दोघं जण आमचे इथे बसलेले आहेत. असं तीन हे उंट एका मागोमाग एक असा तो मालक आहे तो घेऊन जाईल. आणि तिथे पुढे एक 15-20 एक 500-1 मीटर चालल्यानंतर तिथे सँड आहे परत. आणि त्या सँडवर एक चक्कर मारून ते परत येतील. हे बघा ही सगळी मंडळी आता आमची निघालेली आहेत. हे बघून दुसरे पण आमचे दोघं होते त्यांनीसुद्धा तिकीट घेतलं. आणि ते सुद्धा आता इथे तुम्हाला बसतं. हे बघा लाईनीशीर हे 9 जणं होते. तो ग्रुप आला होता मुंबईचाच एक ग्रुप होता टूरचा. तर त्यांनी 9 जणांची बुकिंग केली होती. आणि हे बघा कसे उंट बसलेले आहेत, शांत असे बसलेले आहेत. आणि हे 2 हंपवाले उंट आहेत. राजस्थान आणि त्या साईडला आपल्याला एक हंपवाला उंट मिळतो, तर ह्या साईडला 2 आहेत. तर ही सुद्धा आमची मंडळी चाललेली आहेत. एक चक्कर मारून येण्याकरता 500 रुपयाचं तिकीट घेऊन ते सुद्धा एक चक्कर मारून येतील. थोडंसं भीती वाटते कारण उंट जेव्हा उभा राहतो तेव्हा जरा थोडंसं पुढे खेचल्यासारखं वाटतं. पण तसं सेफ्टी भरपूरच आहे. असं कोण पडलेलं कोण काय दिसत नाही किंवा ऐकण्यासुद्धा आलेलं नाही. जेव्हा तुम्ही येता परत तेव्हासुद्धा उंट कसा बसतो तेव्हासुद्धा आपल्याला थोडीशी भीती वाटते. आणि बघा ही आमची मंडळी आता निघालेली आहेत एक राईड करण्याकरता. तर छान असं आहे, तुम्ही जर हुंडर विलेजला येणार असाल तर नक्कीच ही राईड घ्या. हुंडर विलेज छान आहे. दीक्षित मॉनेस्ट्री इथून साधारण 10 किलोमीटर आहे. पण बरीचशी मंडळी हुंडर विलेजलाच राहतात. आणि हुंडर विलेजमध्ये बरीचशी हॉटेल रिसॉर्ट्स चांगल्यापैकी अवेलेबल आहेत. तर इथे एक दिवस राहण्याकरता नक्कीच ही प्लेस छानच आहे. संध्याकाळी फिरण्याकरता हा एरिया खूपच छान असा आहे. आता जवळजवळ सूर्यास्त होत आहे त्यामुळे थोडासा काळोखाल आहे. पण समोरच्या डोंगरावर तरी अजून ऊन दिसते. आता ही मंडळी जातील, एक राऊंड मारून परत येतील. आणि हे झाल्यानंतर मग आम्ही आमच्या हॉटेलला परत जाणार आहोत ते रात्रीचं डिनर घेण्याकरता. तर बघा कसे एन्जॉय करत आहेत. छान आहे हा एक्सपिरियन्स. अतिशय सुरेख असा हा एक्सपिरियन्स आहे उंटावर बसण्याचा. तर मंडळी निघालेली आहेत. एक 20-25 मिनटाची राईड करण्याकरता. हे लोक आल्यानंतर मग आम्ही परत आमच्या टेम्पो ट्रॅव्हलर जो आम्ही हायर केला आहे त्यांनी परत जाऊ. हे बघा काय सुंदर व्ह्यू दिसतोय बघा. इथे सूर्यास्त झालेला आहे त्यामुळे काळोख आला आहे, सावली आहे. आणि पलीकडे डोंगरावर असं छान हे आहे. हॉटेलमध्ये परत आलो, थोडा आराम केला. आणि रात्रीचं हे जेवण आहे. जेवणामध्ये एक सॅलड आहे, पापड आहे, राईस, नंतर हे पनीर मटर आहे, कोबीची भाजी पण आहे. सॅलडमध्ये जे काय होतं ते सर्व यांच्या गार्डनमध्येच उगवलेलं ऑर्गॅनिक होतं. ही कोबी पण गार्डनमधलीच आहे.
ही कोबी दिसते, ही गार्डनमधली कोबी आहे. अति चव तुम्हाला थोडीशी निराळी लागते आणि स्वीट डिश येतं. आम्ही त्यांना सांगितलं उद्या पण आम्हाला तुमच्या गार्डनमध्ये जे काय पिकतं तेच आम्हाला द्या. आणि हे हॉटेलचं रेस्टॉरंट आहे. आम्ही आलो होतो ते राजगुरू टूर्स मुंबईची त्यांच्याबरोबर. आता उद्या आपण जाणार आहोत इंडियाचं शेवटचं विलेज तुर्तुक बघण्याकरता. तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक करा. तोपर्यंत बाय बाय.